नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार AWS लांबडा ओव्हरव्ह्यू. आज आपण AWS लांबडाचं परिचय करून घेणार आहोत, त्याची बेसिक माहिती पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल डेमो पाहणार आहोत. प्रॅक्टिकल डेमो करण्याच्या अगोदर आपण AWSची मेकॅनिझम आणि टर्मिनॉलॉजी आपण समजून घेऊया, जेणेकरून आपण जेव्हा आपण डेमो बनवणार त्यावेळी तुम्हाला त्या कन्सेप्ट एकदम जास्त क्लिअर होतील. आता AWS लांबडा म्हणजे काय, जसं आपण पाहिलं की AWS ही कम्प्यूट सर्व्हिस आहे आणि ही इव्हेंट ड्रिव्हन एक्झिक्युशन आहे आणि सर्व्हरलेस सर्व्हिस आहे. आता लांबडा कसं काम करतं? लांबडा सेल्फ एक्झिक्यूट होत नाही, त्याने तो कशाने एक्झिक्यूट होतो? इव्हेंट ट्रिगर केल्यानंतर तुमचा लांबडा फंक्शन कॉल होतो, त्या इव्हेंट थ्रू तुमचा लांबडाचा कोड रन होतो आणि आउटपुट जनरेट केला जातो. आता आपण त्याचे स्टेप्स पाहूया, कोणकोणते इव्हेंट ड्रिव्हन आर्किटेक्चरमध्ये लांबडा कॉल होतो. फर्स्ट होतं इव्हेंट ट्रिगर होतो. ठीक आहे, सुरुवात इकडनं आपण करतो. त्याच्यामुळे काय लांबडा स्वतःहून एक्झिक्यूट होत नाही, तो इव्हेंटवर चालतो. उदाहरणार्थ समजा तुम्ही S3 मध्ये एखादी फाईल अपलोड केली आणि लांबडाचं फंक्शन या S3च्या फाईल अपलोडच्या इव्हेंटशी तुम्ही इंटिग्रेट केला किंवा अटॅच केला, तर जेव्हा जेव्हा पर्टिक्युलर S3 या बकेटमध्ये फाईल अपलोड होईल त्या क्षणाला तुमचा लांबडा कॉल होईल. हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं आहे API कॉल, जिकडे तुम्ही HTTP रिक्वेस्ट रेज करत असाल किंवा डेटाबेसमध्ये काही चेंजेस आले, त्या केसमधून तुम्हाला इव्हेंट ट्रिगर करायचं असेल. म्हणजेच काय, इव्हेंट आला की लांबडा स्टार्ट होणार. आता दुसरे स्टेप्स काय होते, इंटरनल प्रोसेस काय होते. AWS लांबडा जेव्हा एक्झिक्यूट होतो तर बिहाइंड द स्टेज काय होतं. ठीक आहे, तर AWS खालील कामं आपल्यासाठी क्रिएट करतो, जनरेट करतो आणि एक्झिक्यूट करतो. फर्स्ट आहे सर्व्हर अलोकेट करतो, रन टाइम इन्व्हायरमेंट तयार करतो आणि तुमचा कोड लोड करतो. ठीक आहे, आणि याच्यातला कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची गरज नाही आहे, AWS सर्व मॅनेज करतो. त्याच्यानंतर थर्ड प्रोसेस स्टेप्स आहे, ते एक्झिक्युशन. कोड रन होतो, तुमचा फंक्शन इकडे रन होतो. उदाहरणार्थ तुमचा हा लांबडा फंक्शन आहे आणि पायथनमध्ये समजा असं लिहिलं असेल, डिफाईन लांबडा अंडरस्कोर हँडलर इव्हेंट आणि कॉन्टेक्स्ट, आणि रिटर्न तुम्ही करत असाल रिटर्न हॅलो मित्रा. ठीक आहे, तर इनपुट म्हणजे काय जाणार, तुमचं इनपुट इव्हेंट ह्या इनपुटमधनं घेणार आणि आउटपुट ॲज अ रिस्पॉन्स म्हणून जाणार. चौथं स्टेप होते रिस्पॉन्सला रिटर्न करणं. एक्झिक्युशन झाल्यावर रिझल्ट परत दिला जातो. उदाहरणार्थ API रिस्पॉन्स युजरला 2020 या कोडने रिस्पॉन्स दिला जातो, किंवा फाईल प्रोसेस झाली S3 मध्ये तर ती वेगळ्या फॉर्मॅटमध्ये किंवा आफ्टर प्रोसेसिंग S3 मध्ये सेव्ह केली जाते. फिफ्थ स्टेप आहे स्केलिंग. म्हणजे काय, ऑटोमॅटिकली स्केल करतो ॲज पर नंबर ऑफ रिक्वेस्ट. ठीक आहे, जर एक रिक्वेस्ट असेल तर एक लांबडा रन होणार. जर 1000 रिक्वेस्ट असतील तर तोच एक लांबडा 1000 वेळा पॅरलली एक्झिक्यूट होणार. म्हणजेच काय, AWS ऑटोमॅटिकली स्केल करतो. आता याचे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण समजून घेऊया. दोन कन्सेप्ट असतात, मेकॅनिझम असतात, एक कोल्ड स्टार्ट आणि एक्झिक्युशन लिमिट. ठीक आहे, कोल्ड स्टार्ट कधी होतं, जेव्हा फर्स्ट टाइम रन करतो त्यावेळी तो डिले करतो, कारण काय, इन्व्हायरमेंट तयार होत असतं फर्स्ट टाइम जेव्हा एक्झिक्युशनला, आणि जेव्हा नेक्स्ट कॉल होतो त्यावेळी ते फास्ट एक्झिक्यूट होतं. दुसरं आहे एक्झिक्युशन लिमिट. मॅक्झिमम एक्झिक्युशन टाइम किती आहे, 15 मिनिटं आहे. समजा एखादा प्रोसेस आहे किंवा एखादं एक्झिक्युशन आहे जे तुम्हाला माहिती आहे की 15 मिनिटाच्या आतमध्ये होऊ शकतं, तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, AWS लांबडा ॲज अ सर्व्हिस तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण जर का 15 मिनिटापेक्षा जास्त एखादा प्रोसेस असेल किंवा एक्झिक्युशन असेल तर लॉंग रनिंग टास्कसाठी लांबडा सुटेबल नाही आहे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या लँग्वेजेस मध्ये तुम्ही लांबडाचं कोड करू शकता. तुम्ही जावामध्ये करू शकता, रुबीमध्ये करू शकता, Node.js, C#, PowerShell, पायथन आणि गो. ते ह्या सपोर्टेड लँग्वेज आहेत. याचे इव्हेंट सोर्सेस कोणते आहेत AWS लांबडाचे? AWS चे लांबडाचे कोणकोणते इव्हेंट आहेत? इव्हेंट सोर्स आहेत, S3 आहे, API आहे, गेटवे आहे, DynamoDB आहे. आता ॲडव्हान्टेज काय असतं लांबडाचं, की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे पुढच्या आपण स्लाइडमध्ये पाहणार की कसं कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. स्केलेबल आहे, इकडे नो सर्व्हर मॅनेजमेंट, म्हणजे इकडे प्रत्यक्ष फिजिकल सर्व्हर किंवा EC2 आपल्याला क्रिएट करायची गरजच नसते.
ते सर्व गोष्टी आपल्याला AWS हँडल करून देतो. आता डिप्लॉयमेंट इकडे दोन प्रकारे असतात, एक झिप फाईल आणि एक कंटेनर. तर पहिला पाहूया आपण झिप फाईल. आता झिप फाईल डिप्लॉयमेंटमध्ये काय होतं, हे सर्वात कॉमन मेथड आहे. याच्यामध्ये कोड तयार करायचा असतो पायथनमध्ये किंवा Node.js मध्ये किंवा तुमच्या आवडत्या लँग्वेजमध्ये जे सपोर्टेड आहेत बाय लांबडा. त्याच्यानंतर डिपेंडन्सीज ॲड करायचे असतात, ठीक आहे, requirement.txt मध्ये किंवा नोडच्या याच्यामध्ये node_module मध्ये. त्याच्यानंतर झिप फाईल तयार केली जाते. तर AWS कन्सोलमध्ये जाऊन लांबडामध्ये जाऊन ती झिप फाईल अपलोड केली जाते, ठीक आहे. उदाहरणार्थ आपला लांबडा अंडरस्कोर फंक्शन पायथनचं .py आणि requirement.txt जिकडे तुमचे डिपेंडन्सीज असणार ते सर्व झिप करून तुम्ही ही फाईल अपलोड करू शकता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे कंटेनर इमेज डिप्लॉयमेंट. त्याच्यामध्ये काय असतं, ही ॲडव्हान्स केसेस आहेत की तुम्ही डॉकरची एक इमेज वापरून ते लांबडा तिकडे डिप्लॉय करू शकता, ठीक आहे. तर याचा फ्लो काय आहे की डॉकर फाईल तयार करायची, त्याच्यानंतर त्या डॉकर फाईलची इमेज बिल्ड करा आणि ती इमेज बिल्ड झाल्यानंतर ECR म्हणजे इलॅस्टिक कंटेनर रजिस्ट्रीमध्ये ती पुश करायची आणि मग लांबडामध्ये डिप्लॉय करायची, ठीक आहे. उदाहरणार्थ तुमचा एखादं मोठं ॲप्लिकेशन असेल, लार्ज ॲप्लिकेशन किंवा कस्टम रन टाईम, तर तिकडे तुम्ही हे वापरू शकता. या AWS लांबडा मॉनिटरिंग म्हणजे काय, ठीक आहे. मॉनिटरिंग म्हणजे तुमची लांबडा फंक्शन कशी परफॉर्म करते हे ट्रॅक करणं. उदाहरणार्थ फंक्शन चालू आहे का, एरर येतोय का, किती वेळ लागतोय, किती रिक्वेस्ट येत आहे, या सर्व गोष्टी मॉनिटरिंगमध्ये येतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काही AWSचे टूल्स वापरू शकतो. उदाहरणार्थ Amazon CloudWatch हे म्हणजे कॉमन टूल आहे कोणतंही रिसोर्स मॉनिटरिंग करण्यासाठी. AWS लांबडा मॉनिटरिंगसाठी प्रायमरी सर्व्हिस आहे. यामध्ये तुम्हाला मिळतात लॉग्स, मॅट्रिक्स आणि अलार्म. दुसरा आहे मॅट्रिक्स परफॉर्मन्स डेटा, ठीक आहे. लांबडा ऑटोमॅटिकली काही मॅट्रिक्स जनरेट करतो, ठीक आहे. आणि इम्पॉर्टंट मॅट्रिक्स कोणकोणते असतात, इन्व्होकेशन, किती वेळा फंक्शन कॉल झाली, ड्युरेशन, एक्झिक्युशन टाइम किती लागला, एररमध्ये किती फेल्युअर्स आले आणि थ्रोटल्स म्हणजे लिमिट एक्झिट झाला का, हे सर्व गोष्टी या मॅट्रिक्समध्ये स्टोअर केले जातात, ठीक आहे. जर ड्युरेशन जास्त असेल तर परफॉर्मन्स इश्यू येऊ शकतो. दुसरा आहे लॉग्स. डिबगिंगसाठी तुम्ही हे वापरू शकता. तुमचा कोड रन झाला की लॉग जनरेट होतात, ओके. तुम्ही कोडमध्ये ते लिहू शकता. उदाहरणार्थ पायथनमध्ये प्रिंट स्टेटमेंट वापरून किंवा Node.js मध्ये console.log हे फंक्शन वापरून तुम्ही ते लॉग्स पाहू शकता. आणि हे लॉग्स क्लाउड वॉचमध्ये सुद्धा दिसतात, ठीक आहे. समजा एखादं तुम्हाला एरर शोधायचं असेल तर तुम्ही ते तिकडे लॉग किंवा प्रिंट हे फंक्शन वापरून तुम्ही चेक करू शकता. तिसरा आहे अलार्म, अलर्ट सिस्टम. कंडिशन सेट करून तुम्ही अलर्ट मिळवू शकता. उदाहरणार्थ की एरर इज मोर दॅन 5 तर तुम्हाला एक अलर्ट आलं पाहिजे. आणि समजा ड्युरेशन मोर दॅन 3 सेकंड झालं तर तुम्हाला एक अलर्ट आलं पाहिजे. आणि तो अलर्ट कुठे येऊ शकतो, तुमच्या ईमेलवर येऊ शकतो किंवा तुम्हाला SMS येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला काय इन्स्टंटली तुम्हाला कळेल की कुठे एरर आलेला आहे. चौथा टूल आहे AWS X-ray. हा ॲडव्हान्स मॉनिटरिंगसाठी वापरतात, ठीक आहे. रिक्वेस्ट फ्लो ट्रॅक करण्यासाठी आणि बॉटलनेक शोधण्यासाठी तुम्हाला AWS X-rayचा वापर करू शकता तुम्ही, ठीक आहे. समजा उदाहरणार्थ घ्या, API गेटवे थ्रू तुम्ही लांबडा कॉल केला आणि लांबडा थ्रू तुम्ही डेटाबेसला एक्झिक्यूट कराय, तर कोणत्या स्टेपला तुम्हाला डिले आला आहे हे एक्झॅक्टली फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही AWS X-rayचा वापर करू शकता, ठीक आहे. आता रिट्राय मेकॅनिझम पण आहे AWS मध्ये लांबडामध्ये. जर AWS लांबडा फंक्शन फेल झाला तर काय होतं, AWS आपोआप तो पुन्हा रिट्राय करतो. म्हणजेच काय, एरर आला तरी सिस्टम डाऊन होत नाही किंवा रिट्राय करायचं सोडून देत नाही. आता थोडं रिट्राय मेकॅनिझम थोडं इन डेप्थ पाहूया, ठीक आहे. तर रिट्राय कधी होतं, डिपेंड ऑन द ट्रिगर टाईप. तुम्ही ज्या प्रकारचं ट्रिगर टाईप सेट करणार कॉन्फिगरेशनमध्ये त्याच्यावर डिपेंड असतो की रिट्राय कधी होणार. तर उदाहरणार्थ असिंक्रोनाइज इन्व्होकेशन म्हणजे इकडे ऑटो रिट्राय होतं. जिकडे एखादी एक्झाम्पल आहे, आपण सर्व्हिसेस घेऊया, S3 इव्हेंट आहे, SNS आहे, इव्हेंट ब्रिज आहे. तर ह्या सर्व्हिसेसमध्ये ऑटो रिट्राय ऑटोमॅटिकली होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लो कसा असणार, इव्हेंट ट्रिगर झाला, लांबडा एक्झिक्यूट झाला पण फेल झाला,
तर AWS पुन्हा रिट्राय करत राहतं. ठीक आहे. आणि रिट्रायचे डिटेल्स कसे असतात की टोटल 2 रिट्राय झालं असेल, तर फर्स्ट ट्राय प्लस सेकंड 2 ट्रायज असे मिळून 3 अटेम्प्ट म्हणून तुम्हाला रिट्राय डिटेल्समध्ये लॉग दिसतील. दुसरं आहे असिंक्रोनाइज इन्व्होकेशन, जिकडे ऑटो रिट्राय होत नाही. उदाहरणार्थ कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत जिकडे API गेटवे आहे किंवा डायरेक्ट इन्व्होकेशन आहे, तर तिकडे ऑटो रिट्राय होत नाही. ठीक आहे. फेल झाला तर AWS रिट्राय करत नाही. क्लायंट म्हणजेच काय युजर किंवा अप्लिकेशनला रिट्राय करावं लागतं. म्हणजे इकडे तुम्हाला तुमचं स्वतःचं मेकॅनिझम लिहावं लागतं. तिसरं आहे स्ट्रीम बेस इन्व्होकेशन. हे कधी होतं, जसं की तुम्ही स्ट्रीमिंग रिलेटेड सर्व्हिस वापरत असणार, उदाहरणार्थ केनेसिस किंवा डायनोमोडीबी स्ट्रीम. तर अशा सर्व्हिसेसमध्ये ऑटो रिट्राय होत नाही. ठीक आहे. बॅच रिट्राय होते, आणि जर बॅच रिट्राय होताना जर ती फेल झाली तर सेम बॅच पुन्हा प्रोसेस होते. ठीक आहे. डिपेंड ऑन द ट्रिगर टाईप. आता चौथा आहे डेट लेटर क्यू, DLQ. जर रिट्राय नंतर ही फेल झाला तर काय होतं की DLQ मध्ये तो इव्हेंट स्टोअर केला जातो. तर हे या टाईपचा जो ट्रिगर आहे हा कोणत्या 2 सर्व्हिसमध्ये सपोर्ट केला जातो, तर SQS आणि SNS. ओके. सिंपल क्यू नोटिफिकेशन सर्व्हिस. ठीक आहे. या क्यू आणि नोटिफिकेशन सर्व्हिसमध्ये तुम्हाला हा सपोर्ट होतो. आता AWS लांबडाची प्राइसिंगवर येऊया. ठीक आहे. AWS ची लांबडाची प्राइसिंग आहे ही पे पर यूज या बेसवर आहे, पण तिकडे 2 महत्त्वाचे इम्पॉर्टंट फॅक्टर असतात जे तुमच्या चार्जेसला इम्पॅक्ट करतात. तर पहिले कोणती आहे, नंबर ऑफ रिक्वेस्ट, म्हणजे किती वेळा तुम्ही कॉल केलेला आहे AWS लांबडाला, आणि त्याचा एक्झिक्युशन टाइम किती झाला, म्हणजे मिली सेकंड मध्ये. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, त्याच्यात तुम्हाला एक क्लिअर होईल की प्राइसिंग कशी अप्लिकेबल होते. समजा लांबडा फंक्शन 1,00,000 वेळा कॉल झाली. ओके. प्रत्येक एक्झिक्युशन टाइमला समजा 1 सेकंद घेतला, हा, आणि मेमरी त्यांनी वापरलाय 128 MB. ठीक आहे. तर AWS फ्री टायर प्रमाणे काय होतं, 1 मिलियन रिक्वेस्ट फ्री आहेत, त्याच्यानंतर 4 लाख GB पर सेकंड फ्री आहे. त्यामुळे ही जी यूज केस आहे ही पूर्णपणे तुम्हाला फ्री जाईल, म्हणजे या केसमध्ये तुम्हाला कोणतेही चार्जेस अप्लिकेबल होणार नाहीत. आता आपण दुसरी एक्झाम्पल घेऊया जिकडे तुम्हाला चार्जेस अप्लिकेबल होतील. समजा की एखादं मोठं वर्कलोड आहे तुमचं. ठीक आहे. आणि 20 लाखापेक्षा रिक्वेस्ट आहेत, समजा 2 मिलियन्स तुम्हाला रिक्वेस्ट आल्या आणि एक्झिक्युशन टाइम 2 सेकंड्स आहेत आणि मेमरी वापरली गेली आहे 512 MB. तर आपण कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे. आता मेमरी GB मध्ये कन्वर्ट करूया. आता 512 इंटू 0.5 GB कम्प्लीट युजेस. आता समजा 0.5 इंटू 2 सेकंड इंटू रिक्वेस्ट 20 lakhs रिक्वेस्ट, तर किती झाले, 20,000 GB पर सेकंड. ठीक आहे. आता फ्री टायर मध्ये किती आपल्याला फ्री मिळतात आहे, 4 लाख GB पर सेकंड फ्री मिळतात आहे. ठीक आहे. तर ते आपण मायनस करूया या 20 lakhs पासून. तर 20 lakhs मायनस 4 lakhs किती झाले, 16 lakhs GB पर सेकंड. हा, ॲप्रोक्सिमेट कॉस्ट किती समजा आपण पकडूया की पर सेकंडला पर GB सेकंडला आपल्याला 0.00016 एवढं अप्लिकेबल होत असेल. तर आपली टोटल कॉस्ट किती झाली, 16 लाख इंटू 0.0001667. तर आपल्याला डॉलर किती झाले, $26.67 तुम्हाला अप्लिकेबल होईल. तर तुम्ही कन्वर्ट केलात त्याचं सध्याच्या डॉलर रेटमध्ये समजा 2200-2300च्या अराउंड जाईल. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमचं ट्रॅफिक कमी असेल तुमच्या एखाद्या अप्लिकेशन किंवा सर्व्हिसेसला AWS लांबडाला, तर ते पूर्ण फ्रीमध्ये चालू शकतं. आणि मोस्टली हे कॉर्पोरेट किंवा मोठमोठे जे ERP ॲप्लिकेशन असतात क्लाउड बेस्ड, तिकडे या प्रकारचे ट्रॅफिकिंग किंवा एक्झिक्युशन होतात. जर आपले नॉर्मल सिम्पल अप्लिकेशन असेल तर ते आपल्या फ्री टायरमध्येच होऊन जातात. AWS लांबडाच्या आपण एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे, त्याचे कोणकोणते मेकॅनिझम आहेत, त्याचे कन्सेप्ट तुम्हाला मी क्लिअर केले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार, हे प्रॅक्टिकली पाहणार की एखादा एक सिम्पल आपण डेमो पाहणार आहोत जिकडे आपण लांबडा थ्रू काही EC2 वर आपण ऑपरेशन करणार आहोत. ठीक आहे. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.